आर यू कम्फर्ट मराठी, इंग्लिश, हिंदी? येस सर, प्रिफर मराठी. मराठी. ओके. तुमचं नाव प्रीती भोसले. हो सर. बरं, तुमच्याबद्दल तुम्हाला काही सांगता येईल का? हो सर. माझं नाव प्रीती राजेंद्र भोसले आहे. मी सॉरी सर, मी इंग्लिशमध्ये इंट्रोडक्शन देऊ माझं. येस येस मॅडम, येस. My name is Preeti Rajesh Bhosle. I am from Ahilanagar. I completed my bachelor degree BCom from North Commerce Science College. My hobbies reading and traveling. My strength is I am book learner and hardworking person. Thank you. ओके. तुम्ही कोणत्या जॉबसाठी अप्लाय केला मॅडम? Computer operator and तुमचं शिक्षण तर बीकॉम झालंय ना, मग कम्प्युटर ऑपरेटर का बरं? as a accountant. आपल्याकडे जे वॅकन्सीज आहेत तर अकाउंटंट पण आहे, मॅनेजर पण आहे, HR पण आहे, बरोबर, असिस्टंट पण आहे, कम्प्युटर ऑपरेटर पण आहे, सुपरवायझर पण आहे. तर तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल कसं वाटतं? As a accountant. अकाउंटंट म्हणून म्हणजे अकाउंटच्या रिलेटेड काय काय स्किल आहे तुमच्याकडे? सर, टॅलीमध्ये कंपनी क्रिएट करू शकते जसे की, आणि सगळे डाटा एंट्री वगैरे आणि GST फिलअप. ओके. GST फिलअप वगैरे पण करू शकता? ओके. GST फिलअप सांगता येतं का? GSTचे कोणते टाईप्स आहेत तर? GST, IGST, CGST, SGST. IGST, HGST आणि CGST हे तिन्हीमध्ये काय फरक आहे? IGST म्हणजे इंटरनॅशनल आपण हे करू शकतो, GST इंटरनॅशनल आहे. CGST म्हणजे स्टेटमध्ये स्टेट टू स्टेट GST. CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आपण CGST. एखादं एक्झाम्पल सांगता येईल का तुम्हाला CGST, HGSTचं? CGST आपण सेंट्रलला जेव्हा GST वगैरे फिलअप करतो, फॉर एक्झाम्पल, सॉरी सर, कम्प्युटरचं अजून तुम्हाला काय काय येतं? जर समजा आम्ही तुम्हाला अकाउंटचा जॉब दिला तर तुम्हाला कम्प्युटरच्या रिलेटेड अजून काय काय नॉलेज? एक्सेल वगैरे येतं का? पॉवर BI वगैरे काय येतं का तुम्हाला? हो सर, MS Excel, MS Office, हां. MS PowerPoint, टायपिंग ओके. वर्ड. ओके. एक्सेलमध्ये जर तुम्हाला एखादा परचेस ऑर्डर किंवा सेल ऑर्डर जर दिलं तर करू शकता का? हो सर. ओके. त्यासाठी काय करावं लागेल? तुम्ही काय एखादं एक्झाम्पल सांगू शकता? परचेस ऑर्डरमध्ये आपण SR नंबर, कंपनीचा नंबर आणि आपल्याला जे मटेरियल ऑर्डर करायचे आहे ती माहिती भरू शकतो. आणि त्या कंपनीला, ज्या कंपनीकडून आपल्याला परचेस करायचे त्या कंपनीचं कोणतं मटेरियल आपल्याला परचेस करायचे ते पूर्ण फिलअप करून अमाऊंट वगैरे टाकायची त्यामध्ये. जर तुम्हाला कंपनीने अपॉर्च्युनिटी दिली तर 5 वर्षानंतर तुम्ही कंपनीला कुठे घेऊन जाता? सर, मी माझे पूर्ण मेहनत करेन की माझ्याकडून जेवढं काही स्किल, माझं नॉलेज, माझी ॲबिलिटी आहे त्यानुसार मी माझा प्रयत्न चालूच ठेवेल आणि नक्कीच त्यांना सक्सेस होईल असं माझ्याकडून जेवढी माझी स्ट्रेंथ नुसार. जर कम्प्युटरवरती काम करत असताना जर तुमच्या कम्प्युटरला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुमच्याकडे टेक्निकल काही स्किल आहे का? हो सर, त्यामध्ये जे व्हायरस वगैरे असतील किंवा पार्ट्स असतील ते आपण रिपेअर करून. प्रॉफिट अँड लॉस तुम्ही जसं बोललात की मला टॅली वगैरे बघ नंतर, प्रॉफिट अँड लॉस बद्दल तुम्हाला काही सांगता येईल किंवा काय असतं प्रॉफिट अँड लॉस? थोडंफार माहिती सर. येस. प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपण एखाद्या कंपनीकडून आपल्याला प्रॉफिट होत असेल, आपण एखाद्या म्हणजे कंपनी प्रॉफिट
जो आहे तो प्रॉफिट करण्यासाठी तुम्हाला टॅलीमध्ये कोणती एंट्री पास करावं लागतात? आणि येस. सो मॅडम, खूप सुंदर तुम्ही तुमचं जे काही